प्लीज व्हिडिओ शांत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा आपला चौथा पाठ जो आहे वैदिक संस्कृती या पाठापासून उजळणी पाठ सुरू करतो आहोत. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की आपण ह्याच्यामध्ये काय बघत आहोत, आधी आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं आहे आणि आपण कशा पद्धतीने ह्या पाठांवर विचार केला तर आपल्याला उत्तर लिहिणं किंवा आपण परीक्षेच्या दृष्टीने जी तयारी करतो तर ती करणं कशा पद्धतीने सोपं जाईल. बघा, ज्या वेळेला आपण उजळणी पाठ करत असतो किंवा एखाद्या गोष्टीची उजळणी करत असतो त्यावेळेला ती उजळणी आपण कशासाठी करतो. जर माझा एखादा भाग शिकवून पूर्ण झालाय, माझा तो भाग शिकून पूर्ण झालाय, तर मग मी त्याची उजळणी का करतो. तर मला परीक्षेमध्ये त्याच्यावरती काय करायचे आहेत, प्रश्न लिहायचे आहेत. मग मी त्याच्यासाठी काय करत असतो, त्याचा सराव करत असतो. उजळणी करणं म्हणजे काय करणं, तर एखाद्या गोष्टीचा सराव करणं, वारंवार ती गोष्ट नजरेखाली घालणं. आणि उजळणी त्याच गोष्टीची केली जाते जी गोष्ट एकदा हाताखालून पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून आपला हा वैदिक संस्कृती पाठ जो आहे हा झालेला भाग आहे. मग त्याच्यावरती आपण आज काय करत आहोत, काही गोष्टींचा सराव करतो आहोत. तो तुम्ही लक्षपूर्वक ऐका किंवा तो समजून घ्या भाग की आपण कशा पद्धतीने उजळणी केली तर ती आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने किंवा कोणत्याही बाबतीत उपयोगी पडू शकते. तेव्हा आपण पाठ चौथा वैदिक संस्कृती ह्याच्यापासून सुरुवात करूया. आता बघा, मी या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न दाखवते आहे. पहिला प्रश्न मी दाखवलाय, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रत्येक प्रश्न हा लक्षपूर्वक बघा की मी तुम्हाला कुठला प्रश्न दाखवते आहे. बघा, दुसरा प्रश्न मी तुम्हाला दाखवलेला आहे की चूक की बरोबर लिहा. कुठला प्रश्न दाखवलाय, चूक की बरोबर लिहा. प्रश्न लक्षपूर्वक बघा. हा तिसरा प्रश्न दाखवलेला आहे की योग्य शब्द निवडा की अचूक शब्द. प्रश्न बघा आणि अचूक शब्द काय करायचा आहे त्याच्यातला तुम्ही निवडायचा आहे की तो पर्याय जो दिलेला आहे तुम्हाला, तो पर्याय जो दिला आहे त्यातला योग्य शब्द निवडून पूर्ण करायचा. योग्य शब्दावर टिक करा. ह्या पद्धतीने आता पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. सगळे प्रश्न लक्षपूर्वक बघा की मी तुम्हाला कुठले प्रश्न दाखवतेय. जोड्या जुळवा हा आपला चौथा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर एका शब्दामध्ये उत्तरे लिहा. हा एक प्रश्न झाला. आता बघा, हे जे प्रश्न मी तुम्हाला दाखवलेत ह्या प्रश्नांना कशा प्रकारचे प्रश्न म्हणतात, तर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असं म्हटलं जातं. हे पर्यायी म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेले असतात, योग्य पर्याय निवडायचा आणि उत्तर पूर्ण करायचं. मग हे सर्व ऑब्जेक्टिव्ह प्रकारामध्ये प्रश्न येतात जे तुमच्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये समाविष्ट असतात. ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला पर्याय दिल्यानंतर योग्य पर्याय निवडल्यावर तो बरोबर आला की तुम्हाला सहज मार्क मिळतात. हे प्रश्न छोट्या स्वरूपामध्ये असतात. छोट्या स्वरूपात म्हणजे काय, तर हे प्रश्न अतिशय छोट्या भाषेमध्ये किंवा अतिशय कमी शब्दांमध्ये लिहिलेले असतात आणि त्याच्यातला योग्य पर्याय निवडला की तुम्हाला उत्तर मिळतं आणि ते बरोबर आलं की मार्क मिळतात. मग आता हे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर तुम्ही तयार केले तुम्हाला मार्क हमखास मिळतात. पण आता हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न ज्या वेळेला आपण तयार करत असतो त्यावेळेला हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर मी दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांमधून तयार केले तर माझे दोन्ही प्रकारचे प्रश्न काय होऊ शकतात, तयार होऊ शकतात. बघा, आपल्या परीक्षेमध्ये आपल्या पेपरमध्ये आपण केवळ ऑब्जेक्टिव्ह प्रश्नच सोडवतो का, नाही. त्याच्याबरोबर आपल्याला टिपा, थोडक्यात उत्तरे द्या प्रश्न असतो, संज्ञा स्पष्ट करा हा प्रश्न असतो, कारणे लिहा हा प्रश्न असतो. म्हणजे असे विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काय असतात तर समाविष्ट केलेले असतात. त्याची उत्तरं आपल्याला लिहावी लागतात. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर मी
मोठे प्रश्न तयार केले, समजा मी टिपा लिहा हा प्रश्न तयार केला, त्याचीच मी तयारी केली, तर मला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे. बघा, ज्या वेळेला मी टिपा लिहा, समजा मी वैदिक वाङ्मय हे टीप लिहा याच्यासाठी तयार केलं, मग ज्या वेळेला मी वैदिक वाङ्मय टिपा लिहिण्यासाठी तयार करते, त्यावेळेला त्याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात पर्याय लिहा, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, हे सर्व जे भाग आहेत ते त्याच्यात समाविष्ट होतात. मला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची वेगळी तयारी करायची गरज पडत नाही. ह्या सर्वात प्रथम गोष्ट लक्षात घ्यायची की ज्या वेळेला आपण उजळणी करत असतो किंवा एखादी गोष्ट पुन्हा रिवाइज करत असतो, त्यावेळेला मी कुठल्या दिशेने अभ्यास केला तर मला जास्तीत जास्त पेपरमध्ये फायदा होऊ शकतो, हा सर्वात महत्व. बघा, शेवटी आपण उजळणी कशासाठी करणार? पेपर लिहिण्यासाठीच करणार. दुसरा कुठला पर्याय आहे का याच्यासाठी? नाही. मग जर मी टिपा लिहिणं हा प्रश्न सर्वात मोठ्या स्वरूपामध्ये असतो, त्याचीच जर तयारी केली तर मला एका वाक्यात उत्तरे द्या, रिकाम्या जागा भरा, पर्याय लिहा, हे सर्व प्रश्न मी त्याच्यामध्ये निश्चित कव्हर करू शकते. मग ह्या पद्धतीने जर आपण त्याचा विचार करत गेलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला परीक्षेमध्ये तरीही आपण काय करू शकतो, तो निश्चितपणे सोडवू शकतो. बघा, आता मी उदाहरणादाखल ह्या ठिकाणी काही तुम्हाला भाग उजळणी म्हणून दाखवते आहे की ह्याची तुम्ही अशा पद्धतीने जर तयारी केलीत तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सुद्धा सोडवणं सोपं जाणार आहे, टिपा लिहिणं सोपं जाणार आहे, थोडक्यात उत्तरे द्या लिहिणं सोपं जाणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती एका विशिष्ट साच्यामध्ये केली, एका विशिष्ट प्रकारे केली ना, तर आपल्याला कमी श्रमामध्ये आपण जास्तीत जास्त मार्क त्याच्यामधून काय करू शकतो, मिळवू शकतो. आपला जास्तीत जास्त भाग त्याच्यामधून काय होऊ शकतो, कव्हर होऊ शकतो. मग आपल्याला इतर गोष्टींकडे वळून बघण्याची गरज पडत नाही. मग आपण ह्याच्यातला आता जो वैदिक संस्कृतीतला वैदिक वाङ्मय हा जो भाग आहे, हा समजा मला टिपा लिहिण्यासाठी घ्यायचा असेल तर मी ह्याच्यावरती काय करू शकते, मी कुठल्या गोष्टी कव्हर करू शकते, ह्याच्या दृष्टीने आपण बघूया. आता बघा, आपण ज्या वेळेला वैदिक वाङ्मयाचा विचार केला त्यावेळेला त्याच्यामध्ये 4 वेद बघितले. आता हे जे 4 वेद आहेत त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग हे 4 वेद ज्या वेळेला मी बघणार त्यावेळेला ह्याच्यामधला मूळ वेद कुठला, कोणता वेद संगीताविषयी माहिती देतो, कोणत्या वेदामध्ये यज्ञात म्हणायचे मंत्र आहेत, मी निश्चितच ह्याचा काय करणार आहे, विचार करणार आहे, याचं वाचन करणार आहे. मग ज्या वेळेला मला प्रश्न येईल की मूळ वेद कुठला आणि त्याचे 4 पर्याय दिले जातील तेव्हा माझं निश्चितच उत्तर काय असणार आहे, तयार असणार आहे. कारण मी टिपा लिहासाठी याचा वैदिक वाङ्मयामध्ये काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आता वैदिक वाङ्मयातला दुसरा भाग येतो उपनिषदे. मग उपनिषद कशा प्रकारे तयार केली गेली, त्यांचं महत्व काय, त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केला गेला, ह्याचं मी काय केलेलं आहे, त्याची मी रिव्हिजन केलेली आहे. उपनिषदांविषयी मी पूर्ण जाणून घेतलेलं आहे की मला उपनिषदांमध्ये कुठला भाग दिलेला आहे याची माहिती आहे. त्याच्यानंतर वैदिक वाङ्मयामध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये येतात अरण्यके. मग ही अरण्यके जी आहेत तर त्यांचं बेस काय आहे, अरण्यके म्हणजे नेमकं काय, तर ह्याच्या विषयीची माहिती मी काय केली आहे, वैदिक वाङ्मयाच्या टिपा लिहामध्ये पूर्णपणे जाणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहेत ब्राह्मण ग्रंथ, की ब्राह्मण ग्रंथांचा वापर कशा प्रकारे केला जात होता, ते कुठल्या विधीसाठी त्यांचा समावेश होता, तर ह्या ब्राह्मण ग्रंथांविषयीचं वैदिक वाङ्मयातलं स्थान मला माहिती आहे. मग ब्राह्मण ग्रंथ, अरण्यक, उपनिषद ह्या सर्वांविषयी आणि 4 वेदांविषयी मी काय केलेली आहे, माहिती जाणून घेतली आहे. मग अशा पद्धतीने मी कशाविषयी पूर्ण तयार आहे, तर वैदिक वाङ्मय ही जी टिपा लिहा मधली माहिती आहे त्याच्याविषयी मी पूर्ण तयार आहे. मग मला वैदिक वाङ्मया व्यतिरिक्त
आता इतर कुठलाही त्यातला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आला तर मी काय करू शकते, ताबडतोब त्याचं उत्तर लिहू शकते. मग ह्याच्यासाठी आपण टिपा लिहा हा प्रश्न जर अतिशय व्यवस्थित केला, कारण इतिहासामध्ये टिपा लिहा हा प्रश्न कायमस्वरूपी येतो, मग त्याची जर आपण जास्तीत जास्त तयारी केली तर आपल्याला ह्याचा निश्चितच काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. आता आपण वैदिक संस्कृतीमध्ये दुसरा भाग पाहतो आहोत टिपा लिहासाठी, कुटुंब व्यवस्था. आता बघा, प्रत्येक समाजाचा जो पाया आहे हा कुटुंबावर अवलंबून आहे. मग आता वैदिक काळामध्ये, वैदिक संस्कृतीच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था कशा प्रकारची होती, ती एकत्र होती का विभक्त होती, त्याच्यामध्ये किती लोकांचा समावेश होता, कशा पद्धतीने लोक एकत्रित राहत होती, तर ह्याचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे आणि त्याच्याविषयीची माहिती दिलेली आहे. मग त्या काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या तर त्या स्त्रियांचा समाजामध्ये सहभाग कशा प्रकारचा होता, कुटुंबामध्ये सहभाग कशा प्रकारचा होता, त्यांचं समाजातलं स्थान कसं होतं, कुटुंबातलं स्थान कसं होतं, त्यानंतर झाली वेगवेगळ्या प्रकारची जी साहित्य निर्मिती झाली त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा होता, मग हे सर्व कशावर आधारित आहे, तर कुटुंबावर आधारित आहे. जेव्हा मी या स्त्रियांचा विचार करते त्यावेळेला मी निश्चितच त्यांची नावं आणि त्यांनी कुठलं योगदान दिलं यांच्याविषयीची सुद्धा काय करते आहे, माहिती जाणून घेते. मग मला जर लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी यांच्याविषयी तुम्हाला सांगा, वैदिक संस्कृतीमध्ये कोणत्या स्त्रियांचा जास्त सहभाग होता, कोणत्या स्त्रियांनी लेखनामध्ये सहभाग घेतला, मग ह्या विषयीची जर माहिती तुम्हाला विचारली गेली पर्याय लिहामध्ये, तर तुम्ही पटकन यातलं नाव काय करू शकता, सांगू शकता. मग ह्याच्यासाठी तुम्ही कुटुंब व्यवस्थेवरती जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित पाठ केलेली असेल, त्याच्यावरती व्यवस्थित उजळणी केलेली असेल तर तुम्हाला ह्या स्त्रियांची नावं सांगणं कधीही जड जाणार नाही. आता बघा, कुटुंब व्यवस्था म्हटल्यानंतर कुटुंब जे राहतं ते ठिकाण म्हणजे घर. मग या घरांची रचना कशी होती, त्या ती घरं मातीपासून बनलेली होती, कुडापासून बनलेली होती, ती कशी साकारलेली होती, मग ह्या विषयीची माहिती सुद्धा कशामध्ये येते, ते या कुटुंब व्यवस्थेमध्येच येते. मग ज्या वेळेला घरांच्या रचनेवरती प्रश्न येतो की वैदिक संस्कृती काळातील घरे सिमेंटची बनलेली होती, मातीची बनलेली होती, अजून कशाची बनली होती, मग तुम्ही योग्य पर्याय कुटुंब व्यवस्थेमध्ये घरांच्या रचनेवरती जर तुम्ही उजळणी केलीये तर तुम्हाला ह्या पर्यायावरती अजिबात विचार करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तो पर्याय अतिशय योग्य प्रकारे काय करू शकणार आहात, लिहू शकणार आहात. आणि म्हणून कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण घर रचना, त्यानंतर वैदिक संस्कृती काळामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय होता, की शेती करणं हा प्रमुख व्यवसाय लोकांचा होता. म्हणजे आपण व्यवसायाविषयी सुद्धा काय केली आहे, त्याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे की वैदिक संस्कृतीच्या काळामध्ये घरांची रचना कशी होती, कुटुंबाची रचना कशी होती, स्त्रियांचं स्थान कसं होतं, त्यानंतर लोक कोणता मुख्य व्यवसाय करत होते. मग ह्या सर्व गोष्टी आपण काय करत आहोत, त्याच्यामध्ये एकत्रित करत होतो. त्यानंतर गाय किंवा पशुधन हे कशाचं साधन होतं, तर विनिमयाचं साधन होतं. एखाद्या व्यक्तीला गाय देऊन त्याच्या बदल्यामध्ये अन्नधान्य, भाजीपाला घेतला जात होता, विनिमय करण्याचं ते एक माध्यम होतं. मग या ठिकाणी विनिमयाचं माध्यम म्हणून वैदिक संस्कृतीमध्ये कोणत्या प्राण्याचा वापर केला जात होता, मग तुमच्या जवळ हे उत्तर काय होणार आहे, तयार होणार आहे. जेव्हा तुम्ही विनिमयाचं साधन म्हणून गायीचा वापर केला जात होता, हे तुम्ही कुटुंब व्यवस्थेमध्ये जर उजळणी केलीये तर तुम्हाला तो पर्याय लिहिणं काय आहे, अतिशय सहज शक्य आहे. मग ह्या पद्धतीने वैदिक संस्कृती काळामध्ये कोणकोणत्या पशूंना महत्वाचं स्थान होतं, तर त्याच्यामध्ये घोडा, बैल, गाय, कुत्रा यासारख्या प्राण्यांना महत्वाचं स्थान होतं. एका वाक्यामध्ये उत्तरे द्या असा प्रश्न आला की वैदिक संस्कृती काळात कोणत्या प्राण्यांना महत्वाचं स्थान होतं किंवा कोणते प्राणी जास्त बघायला मिळत होते, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे उत्तर देऊ शकता. म्हणजे आपण ज्या वेळेला कुटुंब व्यवस्था हा भाग त्याचा काय करतो, तर टिपा लिहिण्यासाठी पूर्ण करतो, त्याचा भाग अभ्यास पूर्ण करतो, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी काय करत आहोत, तर कव्हर करत आहोत, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करत आहोत. ज्या वेळेला मी त्याच्यामध्ये
शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कुटुंब हे एकत्रित कुटुंब होतं, विभक्त कुटुंब नव्हतं. हे ज्या वेळेला मी त्याची उजळणी केलेली आहे तेव्हा मला निश्चितच काय होणार आहे, त्याचा उपयोग बाकीचे प्रश्न लिहिताना होणार आहे. आता तिसरा टिपा लिहामधला प्रश्न आहे की धर्मकल्पना, की वैदिक संस्कृती काळामधल्या धर्मकल्पना कशा प्रकारच्या होत्या. मग धर्मकल्पना ह्याच्यावरती जर मला माहिती लिहायची आहे, धर्मकल्पना याविषयीची जर माहिती सांगायची आहे, तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती काय केले जात असत, यज्ञविधी केले जात असत. मग यज्ञामध्ये हवी दिला जात असे. हवी म्हणजे काय, तर विशिष्ट प्रकारचा जो काही गोष्ट त्या अग्नीला समर्पित केली जाते, टाकली जाते, त्याला हवी असं म्हटलं जातं. मग हा शब्द सुद्धा कशामध्ये येणार आहे, तर धर्मकल्पनेमध्ये मी ज्या वेळेला यज्ञविधी हा भाग मी तयार करते आहे उजळणीसाठी, त्यावेळेला त्याच्यामध्ये जे विविध शब्द आहेत ते निश्चितच काय होणार आहेत, माझे पाठ होणार आहेत, माझ्या वाचनात येणार आहेत. आणि मग जर यज्ञविधीमध्ये समर्पित केला जाणारा, मग तिथे शब्द येणार हवी. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर त्याची उजळणी करू शकता. आता वैदिक संस्कृती काळामध्ये प्रामुख्याने लोक निसर्ग पूजक होते. म्हणजे आपण जसं देवळामध्ये जातो, गणपती, शंकर, देवी सगळ्यांची काय करत असतो, प्रार्थना करत असतो, पूजा करत असतो. मग त्या काळामध्ये लोक निसर्ग पूजक होते. मग निसर्ग पूजक हा शब्द कशामध्ये आलेला आहे, तर वैदिक संस्कृतीमध्ये आलेला आहे. मग जर तुम्हाला रिकाम्या जागा भरामध्ये तो प्रश्न आला की वैदिक संस्कृती काळातील लोक कशा प्रकारचे कशाची पूजा करत होते, तर निसर्गाची पूजा करत होते. मग त्याच्यामध्ये सूर्याचा समावेश आहे, त्याच्यानंतर पावसाचा समावेश आहे, नद्यांचा समावेश आहे. म्हणजे निसर्गामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची ते काय करत होते, उपासना करत होते, त्यांची पूजा करत होते. बघा, ह्या पद्धतीने जर तुम्ही धर्मकल्पनांवरची काय केली, टीप तयार केली, तर तुम्हाला त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रिकाम्या जागा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जोड्या लावा आहेत, ह्या तुम्ही काय करू शकणार आहात, निश्चितच त्याची तुमची काय होणार आहे, त्या ठिकाणी आपोआप तयारी होणार आहे. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळे वेगळे पार्ट करून वेगळ्या वेगळ्या प्रकारे कोणत्याही गोष्टीची उजळणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. हे बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असतो, तर त्या गोष्टीचा अभ्यास करत असताना मी एका प्रश्नामध्ये किती प्रश्न कव्हर करू शकते हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय वाचतं आपलं, तर आपला वेळ वाचतो, आपले कष्ट वाचतात, आणि एकाच गोष्टीवर आपण जी मेहनत घेतो ती आपण एकाच ठिकाणी काय करू शकतो, केंद्रित करू शकतो. मी हाच मोठा एक प्रश्न तयार केला 6-7 ओळींचा, तर माझे हे सगळे प्रश्न काय होत आहेत, त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. मग ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर टिपा लिहा. हा जो प्रश्न आहे इतिहासाचा, हा प्रश्न जर तुम्ही अगदी व्यवस्थित तयार केला. आता या वैदिक संस्कृतीमध्ये केवळ ह्या 3च टिपा आहेत का, तर नाही. ह्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांच्या ज्या धर्मकल्पनांव्यतिरिक्त शासन व्यवस्था आहे, समाज जीवन आहे, मग ह्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती सुद्धा टिपा तयार करू शकता. आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांचं लेखन केलं तर तुम्हाला त्यांचं आकलन करणं, त्याची उजळणी करणं हे सोपं जाणार आहे. कारण समाज व्यवस्था सुद्धा आहे आणि त्यांचं दैनंदिन जीवन सुद्धा आहे आणि बाकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. मग त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही काय करू शकता, ह्या टिपांच्या द्वारे तयार करू शकता. मग ह्या पद्धतीने आपण वैदिक संस्कृती हा जो आपला पाठ आहे, तर ह्याच्यामध्ये टिपा लिहांच्या आधारावरती तुम्ही कशा पद्धतीने काय करू शकता, तर सर्व प्रश्न कव्हर करू शकता. आणि त्याची ह्या पद्धतीने उजळणी केली तर तुम्हाला पाठाचं आकलन होणं, उजळणी करणं आणि त्याच्यावरती जे प्रश्न आहेत ते सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे. आता आपला पुढचा पाठ आहे प्राचीन भारतामधील धार्मिक प्रवाह. हा धडा 5वा आहे. मग आता ह्याच्या नावावरूनच आपल्याला कळतंय की वेगवेगळ्या धर्मांचा याच्यामध्ये काय आहे, समावेश आहे. मग विविध प्रकारचे जे धर्म आहेत ते आपल्याला ह्या पाठामध्ये काय केलेले आहेत, आपण अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये जैन धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे,
बौद्ध धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, ज्यू धर्म आहे आणि पारशी धर्म आहे. अशा 6 धर्मांचा आपण काय केलेला आहे त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. मग आता ह्यांची उजळणी करत असताना आपण कशा पद्धतीने त्याची उजळणी केली तर आपल्याला ती फायदेशीर ठरू शकते आणि आपली ती उजळणी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने उपयोगी पडू शकते हे सर्वात महत्वाचं आहे. आता बघा, हे पहिलं चित्र जे तुम्हाला दाखवलेलं आहे निश्चितच तुम्ही ओळखलेलं असेल की हे भगवान गौतम बुद्धांचं चित्र आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध. मग आता त्यानंतर आपण जो दुसरा धर्म बघणार आहोत तर तो दुसरा धर्म पारशी धर्म. मग आता ह्या पारशी धर्माविषयी हे झरथुष्ट्र आणि त्यानंतर हे कसलं चित्र आहे तर पारशी धर्माचं धार्मिक स्थळ जे आहे ते आहे अग्यारी. मग हे अग्यारीचं चित्र या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण हे रिवाइज करतोय, ही उजळणी करतोय आणि ही लक्षपूर्वक बघा की आपल्याला ह्याच्यावर पुढे काय सोडवायचं आहे आणि कसं लिहायचं आहे. आता हा तिसरा धर्म जो आहे आपण या ठिकाणी दाखवलेला तर हा ज्यू धर्माचं सिनेगॉग आहे, ज्यू धर्माचं प्रार्थना स्थळ आहे सिनेगॉग. त्यानंतर पुढचा भाग जो आहे त्यानंतर पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये भगवान येशू ख्रिस्तांचं चित्र दाखवलेलं आहे आणि भगवान येशू ख्रिस्तांचा जो ख्रिश्चन धर्माचे जे संस्थापक आहेत त्याच्याविषयीचं हे चित्र आहे. त्यानंतर बायबल हा काय आहे तर ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. चर्च हे प्रार्थना स्थळ आहे. त्यानंतर आपण बघतो आहोत इस्लाम धर्माविषयी. इस्लाम धर्माचं पवित्र धर्मग्रंथ कुराण आहे आणि त्यांचं धार्मिक स्थळ काय आहे तर मस्जिद आहे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण या ठिकाणी बहुतांश सर्व धर्म काय केलेले आहेत कव्हर केलेले आहेत. मग आता आपण ह्याच्यावर आधारित एक तक्ता तयार करू शकतो की प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. आता बघा, हा आतापर्यंत मी तुम्हाला 6ही धर्मांविषयीची माहिती सांगितली की त्यांचं धार्मिक स्थळ कुठलं आहे, त्यांचे धर्म संस्थापक कोण आहेत, त्याच्यानंतर त्यांचा धार्मिक ग्रंथ कुठला आहे. मग ह्या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो तर एक चार्ट तयार करू शकतो आपल्या वहीमध्ये की प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह असं लिहून आपण तो तक्ता जर आपल्या वहीमध्ये तयार केला तर त्याच्यामध्ये आपण एका बाजूला पहिल्या रकान्यामध्ये धर्म असं लिहू शकतो. पण एका खाली एक मी काय करणार आहे तिथे धर्म लिहिणार आहे. पहिला धर्म मी लिहिला ख्रिश्चन, दुसरा लिहिला ज्यू धर्म लिहिला, त्याच्यानंतर बौद्ध धर्म लिहिला, असे 6ही धर्म मी काय केले क्रमवार लिहिले. मग दुसऱ्या रकान्यामध्ये मी काय लिहिणार आहे तर त्या धर्माचे संस्थापक कोण. मग मी त्या धर्माच्या संस्थापकाचं त्या ठिकाणी काय करणार आहे नाव लिहिणार आहे. त्याच्यानंतर त्यांचा पवित्र धार्मिक ग्रंथ कुठला आहे त्याचं नाव काय करणार आहे. अरे हे तर मी बघितलेलं आहे, त्या ठिकाणी मी लिहिणार आहे. तुला माहित का मला माहित. पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये धार्मिक स्थळ, जे पवित्र धार्मिक स्थळ आहे त्याचं नाव त्या ठिकाणी लिहिणार आणि त्या त्या धर्माची जी शिकवण आहे, त्या त्या धर्माची जी महत्वाची तत्व आहेत तर त्यांची जी माहिती आहे ती मी त्या ठिकाणी नोंद करणार आहे. बघा, ज्या वेळेला आपण हा धडा बघतो आहोत त्याची उजळणी घेत आहोत तर त्यावेळेला आपण काय लक्षात घेतो आहोत तर मला काय करायचं आहे तर मी हे जे काही या धड्यामध्ये शिकलेलो आहे ते एकत्रितपणे मला कसं एकाच ठिकाणी वाचता येईल, एकाच ठिकाणी ते मला कशा प्रकारे मिळेल आणि मी त्याची उजळणी कशी करू शकेन हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मग हे 6ही धर्म मी एकाच टेबल मध्ये लिहिले, एकाच ठिकाणी लिहिले तर काय होणार आहे तर मला त्याची एका ठिकाणी माहिती मिळणार आहे. वहीचं तेच पान उघडल्यानंतर मला काय होणार
तर मी 6ही धर्मांविषयीची माहिती वाचल्यानंतर त्याच्यावरचा कुठलाही प्रश्न आला, समजा मला विचारलं गेलं की बौद्ध धर्माचे संस्थापक कोण, ह्या टेबलमध्ये माझ्या ते लिहिलेलं असेल, माझी ती उजळणी झालेली असेल, तर मी काय करू शकणार आहे, त्याच्यावरचा प्रश्न सहज लिहू शकणार आहे. मग तो पर्यायी प्रश्न असेल, जर मोठा प्रश्न असेल त्याच्यावर आलेला की बौद्ध धर्माची शिकवण सांगा, जैन धर्माची शिकवण सांगा, तर माझ्याकडे ते सुद्धा लिहिलेलं आहे की त्या धर्माची शिकवण कुठली, त्या धर्माची तत्व कुठली. मग ह्या विषयीची जी माहिती आहे ती सुद्धा त्या तक्त्याद्वारे मी काय करू शकणार आहे, लक्षात ठेवू शकणार आहे आणि ती सुद्धा उत्तरं मी काय करणार आहे, देणार आहे. मग या पद्धतीने आपण एकत्रितपणे ह्या ठिकाणी जर टेबल तयार केलं तर आपली ही माहिती एका ठिकाणी राहते आणि आपण त्याच्यावरच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचीही उत्तरं देऊ शकतो आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रश्नांची सुद्धा काय करू शकतो, उत्तरं व्यवस्थित लिहू शकतो. मग ह्या पद्धतीचं टेबल प्रत्येकाने काय करायचंय, तयार करायचंय की ह्याचा उपयोग आपल्याला निश्चितच होणार आहे. आता बघा, आपला 6वा धडा जो आहे जनपदे आणि महाजनपदे, तर आता हा जो भाग आहे आपण घेतलेला त्याची आपण उजळणी करत असताना आपल्याला कुठला भाग महत्वाचा बघायचा आहे. तर बघा, जनपदांपेक्षा यामध्ये महाजन पदांवरचा जो चार्ट आपल्याला पुस्तकामध्येच दिलेला आहे, तर हा चार्ट जो आहे हा अतिशय हा जो चार्ट आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. तर याच्यामध्ये कोसल, वत्स, अवंती, मगध ह्या महाजन पदांविषयीची काय दिलेली आहे, तर माहिती दिलेली आहे. पण यानुसार सुद्धा आपण काय करू शकतो, एक तक्ता तयार करू शकतो की कोसल कोसल महाजनपद, वत्स महाजनपद, अवंती महाजनपद आणि मगध, तर यांच्या ठिकाणी कोणकोणते राजे राज्य करत होते, त्याच्यानंतर त्यांच्या महाजन पदामधील कोणती शहरं ही प्रसिद्ध शहरं होती, त्यांच्या राजधान्या कुठल्या होत्या. मग ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला काय करता येऊ शकतो, तर ह्याचा तक्ता तयार करता येऊ शकतो. त्याच्यानंतर ही जी महाजनपद आहेत तर ही महाजनपद नंतर कोणी जिंकून घेतली, त्यानंतर ह्या महाजन पदाच्या काळामध्ये कोणकोणते शल्य विशारद, त्या वास्तू विशारद ह्या काळामध्ये अस्तित्वात होते. ह्या पद्धतीने जर आपण तक्ता तयार केला तर आपल्याला ह्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा ह्या तक्त्यामुळे उत्तर लिहिणं काय होणार आहे, अतिशय सोपं जाणार आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचा प्रश्न जो असतो तर तो प्रश्न लिहित असताना आपण जर मोठ्या प्रश्नांची तयारी केली, आता हा जर मोठा तक्ता तुम्ही तयार केलात तर ह्या मोठ्या तक्त्याच्या आधारे तुम्ही काय करू शकणार आहात, तर छोटे प्रश्न सहज लिहू शकणार आहात आणि त्यामुळे काय होणार आहे, तर आपले ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची पण तयारी होते आणि मोठ्या प्रश्नांचा सुद्धा काय होत असतो, तर व्यवस्थित सराव होत असतो. मग या पद्धतीने जर आपण या 3ही पाठांवर लक्ष केंद्रित केलं आणि ह्याच पद्धतीने जर त्यांचा सराव केला, त्यांची उजळणी केली, तर कोणताच प्रश्न जो आहे तो शिल्लक राहणार नाही की ज्याचं उत्तर मला लिहिता येत नाही. या पद्धतीने आपण निश्चितच त्याची काय करू शकतो, तर उजळणी करू शकतो. धन्यवाद मॅडम.